आज आपण करणार आहोत भेंडी मसाला, तवा भेंडी मसाला. अगदी कमी मसाल्यांमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात आधी टोमॅटो, कांदा, आलं, लसूण पाणी न टाकता असं बारीक वाटून घेऊया. तेल गरम करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये आपण एक उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ आणि हा कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. ही भाजी जी आहे अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये होते आणि त्याशिवाय खूप कमी मसाले जे आपण घरामध्ये मसाले वापरतो त्या मसाल्यांमध्ये ही भाजी होते. कांदा आपला गुलाबी रंग आलेला आहे. आता आपण हा प्लेटीमध्ये काढून घेऊया. आता ह्याच तेलामध्ये आपण भेंडी जी आपण उभी कापून घेतलेली आहे ती आता एक 5 मिनिटं परतून घेऊया. ही पाव किलो भेंडी आहे. आता भेंडी आपण एका ताटात काढून घेऊया. 5 ते 10 मिनिटं आपण परतून घेतली आहे. जर भेंडी कवळी असेल तर 5 ते 10 मिनिटं पुरे. आता आपण तव्यामध्ये पुन्हा छोटे 2 चमचे तेल टाकून गरम करून घेऊया. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये जिरे टाकून घेऊया. जिरे चांगलं फुललं का आपण जो कांदा गुलाबी करून घेतला होता मगाशी तो टाकून घेऊया. आता ह्यामध्ये आपण मगाशी जे वाटण केलं होतं, एक कांदा, एक टोमॅटो, आलं, लसणाच्या पाकळ्या 6 ते 7 त्याचं हे वाटण आहे. पाणी न टाकता आपण वाटण केलेलं आहे. आता हेही आपण टाकून घेऊया. आता ह्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकूया, जसे की हळद, आवडीनुसार घरगुती लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये ह्याला छानपैकी तेल सुटेल. हा मसाला परतत असताना आपली गॅसची जी आच आहे ती बारीक ठेवावी. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता ह्याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकून घेऊन पुन्हा हे व्यवस्थित परतून घेऊया. दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये. आता आपण ह्यामध्ये जी भेंडी फ्राय करून घेतली होती मगाशी ती टाकून घेऊया आणि चमच्याने पुन्हा व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. फक्त भेंडी भिजेल एवढीच पाणी टाकायचं आहे आणि वरतून झाकण ठेवूया. एक 10 मिनिट आपण मंद आचेवर ही भेंडी शिजवून घेऊया. भेंडी भिजेल एवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे.
5 ते 10 मिनिटांनी आपली भेंडी अशी छान होते. चपाती किंवा भाकरीसोबत खायला खूप छान लागते. नक्की करून बघा.